साईराम मित्रांनो, दिवस तिसरा, ठाणे टू शिर्डी. आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा पल्ला खूप मोठा, म्हणजे कसारा सर्वात मोठा पल्ला आजचा. आणि आता वाजले आहेत 2. तर आता आम्ही आंघोळीची तयारी करतोय. इकडे जय आणि मी उठलोय, अजून बाकीच्यांना उठवतो आणि आता आंघोळीला जातो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात पुढे कंटिन्यू. तर जय साईराम मित्रांनो, आता मी चाललो आंघोळ करायला. खूप थंडी वाजते सकाळ सकाळी इथेच. तर पुढे कसाऱ्याच्या वरती कशी असेल बघू. आता आंघोळ करू आणि मग भेटू तुम्हाला. तर साईराम मित्रांनो, आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आता जाऊन बॅग वगैरे भरतो आणि मग आरतीला जाऊ. मग भेटू आपण तुम्हाला आरतीला. तर साईराम मित्रांनो, आता बॅगा वगैरे सर्व भरून झालेलं आहे आणि आता चाललेलो आरतीला. आरतीला थोडा लेट झाला आज पण, तर चला जाऊ आरतीला. माऊली, आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता निघायची तयारी चालली आहे. तर आता झेंडा निघाल्यावर मी दाखवेलच तुम्हाला. तर चला आता बॅग टाकतो गाडीत आणि भेटू मग. तर मित्रांनो, आता आम्ही बॅगा टाकायला आलेलो आहे. बघा बाबू जी बॅग, आणि तिकडे बांधल माऊली आहेत. मी माझी बॅग घेऊन आलो आणि हे बघा बॅगा कशी टाकतात. टेम्पो, आणि आम्ही इथं बॅगा ठेवतो. तर ते सेवगरी सर्व बॅगा ह्याच्यात टाकतात टेम्पोमध्ये. आणि मग ह्या बॅगा सर्व आम्हाला आज कसाऱ्यात वरती भेटणार घाटन देवीला. तर चला बघू पुढे ब्लॉक. साईराम माऊली, आता पालखी निघायची अनाऊन्समेंट केली आहे बाबांनी. तर आता थोड्याच वेळात पालखी निघेल. आणि आता इकडे चहाची वगैरे लाईन लागली आहे बघा, चहा नाश्ता करायची. साईराम माऊली, आता आम्ही चाललो आहे पालखीजवळ. आम्ही दरवेळी आम्ही ठरवलं असं आम्ही पालखीसोबत राहणार सकाळ संध्याकाळ. तर आता चाललो आम्ही पालखीच्या इथे बघा, विठ्ठल मंदिर. आता थोड्याच वेळात पालखी निघेल इकडनं. आणि हे बघा विजू माऊली. काय बोलता विजू माऊली? होता कुठे बोलतो थोडा लावा. साईराम मित्रांनो, आता पालखी निघालेली आहे हॉल्टवरनं. आणि पुढे पहिला झेंडा आणि ही पालखी. आणि विजू माऊलींनी पालखी घेतली. साईराम साईराम. साईनाथ महाराज की. तर साईराम माऊली, आता आम्ही चहाच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. हे बघा चहा पित आहेत. तर आता चहा पिऊन इथनं पालखी निघेल आणि इथनं 7 ते 8 किलोमीटरवरती नाश्त्याचा स्पॉट आहे. तर आता भेटू आपण पुढे. साईराम मित्रांनो, तर आता आम्ही चहाच्या स्पॉटवरनं निघालेलो आहे आणि आता वाजले आहेत 7. तर 7ला इथे क्लायमेट बघा ना किती भारी आहे. खूप भारी वाटतं आज वातावरण. आणि आता 7 ते 8 किलोमीटरवरती नाश्त्याचा स्पॉट राहिलेला आहे. तर आज पावभाजी असते. तर बघू आज काय आहे, तर भेटू पुढे. तर साईराम माऊली, तर इथे आपल्याला वरुण माऊली भेटलेले आहेत. ते ब्लॉक झालेत कालपासून, तर त्यांना दुसरे माऊली खेचत आहेत पुढे. तर साईराम मित्रांनो, तर सकाळी आमच्यासोबत एक सीन झाला आम्ही आंघोळ करताना. तर रोशन आणि आम्ही आंघोळ करत होतो. तर रोशनचे कपडे चोरीला गेले, ते आमच्याच ग्रुपमधल्या एकाने चोरले. तर रोशन, तुला कोणावर डाऊट आहे? प्रणित मांजरेकर. तो प्रणित मांजरेकर एक आहे आमच्यातला. तो बोलतो त्यांनी कपडे चोरले. तर तो पुढे आम्ही आहे ना, पुढे त्याला आम्ही दाखवू. तर तुम्ही नक्की बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. त्याला आम्ही 10 वेळा विचारलं, तू कपडे घेतले का? तो बोलतो नाही, मी नाही घेतले. आणि ते कपडे प्रायव्हेट कपडे होते, म्हणजे सांगू नाही शकत, पण ते समजून जावा तुम्ही. मित्रांनो, आता नाश्त्याचा स्पॉट आलेला आहे हा बघा. आणि इथेच आम्ही बाबूला मागच्या वर्षी विचारलेलं, तू वारी कंटिन्यू करशील का? आणि बाबूने उत्तर दिलेलं हो. आणि ते खरं ठरलं. आणि आमच्यातला एक जण नाही आला, आता काय सांगू नाही शकत आम्ही त्याच्याबद्दल. तो बोलला कसारच येतो वरती. तर बघू, आला तर चांगली गोष्ट आहे. तर भेटू आपण. आणि हा निकू बघा, राज पाटील. तर साईराम माऊली, आता पालखी नाश्त्याच्या हॉल्टवरनं निघालेली आहे. तर आता दुपारचा स्पॉट आहे कसाऱ्याच्या खाली. तर पुढे आता ब्लॉग कंटिन्यू करेल तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. तर भेटू पुढचे. तर साईराम माऊली, आता स्पॉट 2 ते 3 किलोमीटरवर राहिला आहे. आता स्पॉटवर पोहोचल्या पहिले मी चार्जिंगला लावेल आणि मग एडिटिंग केली तर करेल, नाही तर झोपेल, कारण खूप पाय दुखत आहेत. तर थोडा आराम करेल, कारण दुपारी कसारा आहे. कसारा घाट चढलो ना, मग रात्री एडिटिंग करेल आणि मग 10-11च्या दरम्यान मी पोस्ट करेल ब्लॉग. तर ब्लॉग बघायला तुम्ही नक्की बघा. माऊली आता पालखी स्पॉटवर पोहोचलेली आहे.
माऊली आता दुपारच्या स्पॉटवरती आम्ही पोहोचलेलो आहे. पालखीसोबत चालताना असताना ना डीजेच्या आवाजामुळे आम्हाला बोलताना नाही येत. तर आता दुपारचा स्पॉट कसाऱ्याच्या खाली. तर इकडनं पालखी 3 वाजता नाही तर 4 वाजेपर्यंत निघेल. तर भेटू आपण पुढे आरतीला वगैरे. साईराम मित्रांनो, आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता जेवायला जातो आम्ही. तर आत्ता मगाशी आम्ही झोपून उठलो म्हणून आता फ्रेश होतोय. मी, बांदल, बाबू आहे, आम्ही तिघं फ्रेश व्हायला आलोय. तर आता जेवायला जाऊ आणि मग थोडा वेळ परत आराम करू. मग दुपारी कसारा चढायला घेणार आम्ही. तर भेटू आपण पुढे. चला. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलीच. इकडे ना भजन होतं ना, ते आता एवढं भारी होतं ना, 7 दिवसातलं 1 नंबर भजन होतं. ते भजन पण मी दाखवेल तुम्हाला. तर भेटू आपण पुढे ब्लॉगमध्ये. तर साईराम मित्रांनो, आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय. इकडे जय माऊली बसलेत, इकडे यश माऊली आणि आजचा जेवण बघा. साईराम मित्रांनो, आता जेवल्यावर आहे ना तुम्हाला एक आमच्या पालखीतली चांगली प्रोसेस दाखवतो काय आहे ती. हे बघा, जेवल्यावरती आहे ना आम्हाला असे ताट धुवायला लागतात. बघू शकता तुम्ही. आता दाखवली ती प्रोसेस. तर ही प्रोसेस आहे ना आमच्या पालखीत केली जाते दरवर्षी. तर ही प्रोसेस एवढी चांगली आहे ना, तर आपलं ताट आपण घ्यायचं आणि आपलं ताट आपण धुवायचं. तर साईराम मित्रांनो, आता पालखी स्पॉटवरनं निघालेली आहे कसाऱ्याकडे. आणि आता थोड्या वेळातच किती 4 ते 5 किलोमीटर असेल ना इथला कसारा. 4 ते 5 किलोमीटर कसारा आहे माऊलीतला. तर भेटू पुढे. माऊली दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे माऊली पाणी संत्री वगैरे घेऊन येतात. साईराम 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 साईराम. माऊली, आता आम्ही पोहोचलेलो आहे कसारा घाटाच्या जवळ. 3 ते 4 किलोमीटरवर असेल आता कसारा घाट. आणि आमच्या सोबत बघा वेदांत, मोन्या, जय आणि बाई पूर्ण पब्लिक आहे पाठी. आणि पालखी पुढे गेली. मित्रांनो, आता पालखी कसारा घाटाच्या खाली पोहोचलेली आहे. आणि आता इकडनं 10 ते 15 मिनिटात कसारा घाट चढायला सुरुवात करू. तर आता इकडे चहाचा स्पॉट आहे हा. आता चहा वगैरे पिऊन मग चढायला सुरुवात करू. मग भेटू आपण पुढे. जय साईनाथ. आता आम्ही चहा पितोय बघा. इकडे जय आहे आणि इकडे मोन्या चहा पितोय. चहा प्यायला जागा नाही भेटली म्हणून आम्ही इकडे बसलो आतमध्ये हॉटेलच्या इथे. तर साईराम माऊली, आता आम्हाला इकडे नाश्ता भेटलेला आहे. तर मित्रांनो, आता कसारा घाट चढायला घेतलेला आहे. पालखी पाठी आणि झेंडा पुढे. तर मी पहिल्या झेंड्यासोबत चालतोय, म्हणजे थोडा मधीच चालणार आहे. पाठी राहिलो तर थकाला होता. साईराम मित्रांनो, आता अर्ध्याहून थोडासा कसारा चढलो आम्ही. आणि आता आम्ही पालखी सोबत आहे. आणि बाबू, मी आणि बांधल आम्ही तिथं चालतोय. तर साईराम मित्रांनो, आता अर्धा कसारा क्रॉस झालेला आहे आमचा. आणि आम्ही पालखीसोबतच कंटिन्यू चालतोय. आणि इकडे काहीतरी ट्रक बंद झालाय बघा. माऊली, आता कसारा घाट चढून झालेला आहे. आणि आता 2 मिनिटावरती घाटनदेवी मंदिर आहे. तर पालखी पण पोहोचली आहे. यावर्षी थोडं लेट झालं पोचायला.
तर भेटू आपण मंदिराजवळ. तर साईराम माऊली, आता मी हॉल्टवर पोहोचलेलो आहे रात्रीचा. बघा हॉल्ट, इथे या मंदिरात पालखी थांबते. साईराम माऊली, आता आरती वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला मी दुपारी बोललो ना ते भजन होणार आहे मोठं, तर ते आता संध्याकाळी होणार आहे. आज ते दुपारी काय झालं नाही, तर ते मी तुम्हाला दाखवेल नक्की. तर भेटूया आपण पुढे. साईराम मित्रांनो, आज जेवायला बघा काय आहे. आणि इकडे बांधल माऊली बसले आणि इकडे अक्षय माऊली. तर जेवायला सुरुवात करतो. तर साईराम मित्रांनो, आता भजन वगैरे संपलेलं आहे आणि आता झोपायची तयारी करतो. उद्या दिवस चौथा आणि उद्याचा रात्रीचा स्पॉट आहे वंजारवाडी. तर भेटू आपण उद्या सकाळी. चला, जय साईनाथ.